तरसमाल्य मुरुरभेरसिका भूय भाविका तन्मातृ वेरुणत्वरोस्थिता उत्पस्ते दुर्भि परिरभ्य निर्भरस्य स्नेहस्तु तस्य सुदासव मत्परः ब्रह्मसूता पाना पायनय अहो भाग्य नंद गोपर्वज का सम यन्मित्र परमानंद पूर्ण ब्रह्म सनातन ब्रविद वेणु जठर पट्टे षड गुणत्र कक्षे वामे पाणी मसृण कवलं तत्फलल्लाण्डुलिष्टु तिष्ठतं मध्ये स्वपरसूयदो आश्च निर्भरस्मै स्वर्गलोके निमिषभुजे यज्ञभुज बाललेखी नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनं तं नमामि हरिपरं तं नमामि हरिपरम् ओम गणगणपतये नमः एकदन्ताय विघ्नेय वक्रतुण्डाय धीमहि तन्नो गणेशः प्रचोदयात् इदं गणेशाय इदं नमः ओम तत्पुरुषाय विघ्नेय महादेवाय धीमहि तन्नो शिव प्रचोदयात् इदं शिवमिदं नमः ओम आदिशक्तीच विघ्नेय शिवपत्नीच धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् इदं दुर्गा इदं नमः ओम नारायणाय विघ्नेय वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् इदं विष्णु इदं नमः ओम महालक्ष्मीच विघ्नेय विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् इदं लक्ष्मी इदं नमः ओम अंजनतयस् विघ्नेय केसरी नंदन धीमहि तन्नो मारुति प्रचोदयात् ओम कौसल्यात्मज विघ्नेय दशरथ नंदन धीमहि तन्नो रामा प्रचोदयात् इदं रामा इदं नमः ओम पूर्ण ब्रह्माय विघ्नेय सच्चिदानंदाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात् इदं सद्गुरु इदं नमः ओम अतिरनंद विघ्नेय अनुसात्मज धीमहि तन्नो दत्तगुरु प्रचोदयात् इदं दत्तगुरु इदं नमः ओम नंदनंदन विघ्नेय यशोदानंदन धीमहि तन्नो कृष्णा प्रचोदयात् इदं कृष्णा इदं नमः ओम पितृदेवताय विघ्नेय मंडपनाथाय धीमहि तन्नो पितृदेवता प्रचोदयात् इदं पितृदेवता इदं नमः गोपाल कृष्ण भगवान की जय पार्वती पते हर हर महादेव। आता आपण काल कथा सांगितली का विदुर हे कोण होते. यमधर्माला मांडवी ऋषीचा श्राप मिळाल्यामुळे यमधर्माला विदुराचा अवतार घ्यावा लागला, दासी पुत्र व्हावं लागलं. म्हणून माणसाचे कर्म माणसाला शिकवतात. आता आपण म्हणतो की भागवताची कथा ऐकल्यानं काय होते. भागवताची कथा ऐकल्यानं आपल्यावरचे अनेक संकट दूर होतात. आणि भागवत हा ग्रंथ असा आहे की माणसाच्या जीवनातलं सगळं सार्थक सांगते. पण आपण कसं करतो, कथेकडे लक्ष देतो आणि कथेचा सार काय त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता आपण म्हणतो की ऐकणाराले झोप येऊन देऊ नये, ऐकणारानं व्यवस्थिशीर राहायचं. जसे ऐकणारावर दबाव आहे तसा सांगणावर सुद्धा दबाव आहे. कारण सांगणाऱ्याला सुद्धा व्यासाच्या आसावर बसल्यावर इकडचं तिकडचं बोलता येत नाही, इकडचे तिकडचे दृष्टांत घेता येत नाही. दृष्टांत घेतला तर शास्त्राला आधारितच दृष्टांत घ्यावं लागते, तर ती भागवताची कथा. आता आपण काल कशावर आपला बोल होता, आपला प्रश्न काय होता. सुतांनी शौनिकाधिकांना विचारलं, काव म्हटले. आणि परीक्षिती राजाला शुकमुनीनं भागवत सांगितलं. पण हा परीक्षिती राजा कोण होता. म्हणून आता आपण परीक्षिती राजाचा जन्म कसा झाला हे बघणार आहोत. आता पांडव विजयी झाल्यानंतर आले, पण कौरव काही त्यांना राज्य द्यायला तयार नव्हते. म्हणून त्यांना लढाई करावी लागली. लढाई करताना बरेचसे कौरव मेले, पांडवाचं कोणीच मेलं नाही. बरेचसे 18 दिवस लढाई चालली. पण अश्वत्थामा नावाचा द्रोणाचार्याचा पोरगा होता. त्यानं ठरवलं की पृथ्वी मला निष्पांडवी करायची आहे. पण जे काही होते ते देवाच्या हाती आहे, आपल्या हाती काहीच नाही. किती हुशार असेल तरी त्याची देवाच्या पुढे त्याला नतमस्तक व्हावंच लागते. आणि या अश्वत्थाम्यानं उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. तेव्हा श्रीकृष्ण परमात्मानं याचं ब्रह्मास्त्र जायच्या अगोदर आपलं सुदर्शन सोडलं होतं. आणि सुदर्शन सोडलं, मग तो गर्भामध्ये सुदर्शनासह श्रीकृष्ण परमात्माला या परीक्षिती राजानं बघितलं होतं.
पुढे उत्तरा बाळांतीन झाले, अक्षर टाकली थोडे.